मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच बसणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महापौर बसणार, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार। भाजपच्या शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेनं एकत्र की वेगळा गट स्थापन करायचा यावर चर्चा सुरू। स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न। महापौर पदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू, फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबई महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, ऋतू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली पक्षाची बैठक। आज सकाळी वांद्र्यातील MIG क्लबमध्ये होणार बैठक। मुंबई महापालिका निवडणूक लढलेले उमेदवार या बैठकीला येणार। महापालिका निवडणुकीच्या निकालावर होणार मंथन। चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर पदाची 10 फेब्रुवारीला निवड होणार। महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारी विशेष सभा। महापौर पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची निवड। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपुरात महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील जनतेच्या भाजपच्या बाजूने कौल। चंद्रपुरात भाजपचा महापौर होऊ शकतो, सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही। चंद्रपुरात काँग्रेसचं सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात। आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुख्यमंत्री प्रचार करणार। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका। चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वतयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्षवेधी बॅनर। मी येतोय, चला विजयाच्या तयारीला लागा, बॅनरच्या आशयाने सर्वांचंच लक्ष वेधलं। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपने त्यांना परवानगी द्यावी, आम्ही 2 हात करायला तयार। रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश मस्के यांचं नाईकांना आव्हान। शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचे नामोनिशाण मिटवणारा मायकालाल अजून पैदा झालेला नाही। असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचा काही वाकडं करू शकणार नाही। युतीत आहोत म्हणून आम्ही शांत, शीतल म्हात्रेंचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिलेला इशारा। उदय सामंतच एका गटासोबत भाजपमध्ये चाललेत, संजय राऊतांचा दावा। अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली, उदय सामंत यांनी केलं होतं वक्तव्य। त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांचा मंत्री उदय सामंतांविषयी हा दावा। उदय सामंत शिंदेंची शिवसेना सोडून भाजपात जाणार, अंबादास दानवेंचा दावा। माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्वास, मी शिवसेनेचा नेता, ताकदीने लढत राहणार, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। या बैठकीत सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली। आज गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधित करणार आहेत। मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता। किसान सभा आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक सकारात्मक झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। योग्य वेळी लाडकी बहीण हफ्ता 2100 रुपये करणार, मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी, हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। भंडाऱ्यात गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल। भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना अंजली भारतीवर कारवाई करण्याचे निर्देश। आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी, कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती, चित्रा वाघ यांचा निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं। रोहित पवारांकडूनही अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध।
अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, दानवेंचं वक्तव्य. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार. 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पहिला टप्पा, तर 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार. संभाजीनगरात जलिलांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टात फेटाळला, तर कलीम कुरेशीसह 5 जणांचा जामीन अर्ज औरंगाबाद कोर्टाने फेटाळला. पुण्यात दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या. दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार. 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यात दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडून भेट. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात 2 आरोपी कोठडीत. आत्महत्येप्रकरणी नवरा रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात आरोपींना घेऊन पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी. इथेच केली होती गर्भलिंग निदान चाचणी. चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा मगर कुटुंबियांचा आरोप. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांची आज जाहीर सभा. ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. रायगडमध्ये तटकरेंनी खालच्या पातळीचं राजकारण सुरू केलं. काळोखांच्या हत्येनंतर भगत आणि घारीला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, थोरवेंचा आरोप. लातूरमधील तांबाळा गटातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरींनी उमेदवारीतून माघार घेतली. अंजना चौधरींचं अपहरण झाल्याचा आरोप करत काँग्रेसने पोलिसांना निवेदन दिलं होतं. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती. प्रजासत्ताक दिना दिवशी आंबेडकरांचा फोटो न लावल्याने कार्यकर्ते आक्रमक. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटातून 229 अर्ज, तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 434 अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या 13 गटातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष बैठक. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे महापालिका प्रशासनाला आदेश. वायू प्रदूषणाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. या मुद्द्याचाही गांभीर्याने विचार करा आणि त्याप्रमाणे प्रभावी उपाययोजना करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना. देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी ॲप असलेल्या मुंबई वनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद. ॲप सुरू झाल्यानंतर 3.5 महिन्यात 27,82,000 तिकीट विक्री, तर 5 लाखांहून अधिक मुंबईकरांनी ॲपमध्ये नोंदणी केल्याची माहिती. जळगावच्या एरंडल, धरणगावसह चोपडा तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तसंच नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाची हजेरी. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता. येवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग खेळाडूंचा एक अनोखा विक्रम. सलग 1 तास 26 मिनिटं न थांबता स्केटिंग करण्याचा खेळाडूंचा विक्रम. वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ द US मध्ये नोंद.